लहानपणी जत्रेत खाल्लेले कुरकुरीत आणि गोड कुरमुरे लाडू आठवतील अशी झटपट रेसिपी। आपल्याला जितके लाडू करायचे आहेत तितके असे कुरमुरे घ्यायचे। कुरमुऱ्यांमध्ये सुद्धा बारीक चाळ असतो, त्यामुळे कुरमुरे चाळून घ्यायचे। लाडू करण्यासाठी गूळही असा बारीक करून घ्यायचा, त्यामुळे तो लवकर वितळतो। आपण साधाच काळा गूळ घेतला आहे। तुम्हाला जर चिकीचा गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही चिकीचा गूळही घेऊ शकता। कुरमुऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा कमी प्रमाणात गूळ घ्यायचा आणि त्याचबरोबर वेलची पावडर। आपण अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे। आपण घेतलेले कुरमुरे नरम नाहीत तरीही कढई गरम करायची आणि या कढईमध्ये घेतलेले कुरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे। आपण 3 वाट्या कुरमुरे घेतले आहेत। घेतलेले सर्व कुरमुरे असे गरम करून घ्यायचे। कुरमुरे गरम व्हायला जास्त वेळ लागत नाही। कुरमुऱ्यांचा रंग न बदलता कुरमुरे आपण गरम करणार आहोत। शक्यतो गॅसची फ्लेम लो करूनच कुरमुरे गरम करायचे, नाहीतर कुरमुरे पटकन करपतात, त्यांचा रंग बदलतो। पाहू शकता आपण गरम केलेले कुरमुरे मस्त क्रिस्पी गरम झाले आहेत। ते काढून ठेवायचे आणि अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे 3 वाटी कुरमुऱ्यांसाठी आपण वाटीभर बारीक केलेला गूळ घेतला आहे। आता या गुळामध्ये अगदी चमचाभर पाणी घालायचं आणि हा गूळ छान वितळवून घ्यायचा। गूळ देखील अगदी लवकर पटपट वितळतो, पण गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची, कारण हाय फ्लेमवर जर तुम्ही गूळ वितळवलात तर तो पटकन वितळतो, पण त्याच्या चवीमध्ये तुम्हाला फरकही जाणवतो। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून जर आपण गूळ वितळवला, शांतपणे सहज आणि चटकन गूळ वितळतो आणि त्याचबरोबर लाडू चवीलाही छान लागतात। गॅसची फ्लेम हाय करून आपण गूळ वितळवतो, तो वितळतो, पण गुळाची चव मात्र थोडीशी कडवट लागते, कारण त्याच स्पीडने गूळ पटकन करपतो। आता नवशिक्यांना प्रश्न पडतो, मग हा गूळ किती वेळ शिजवायचा? एक डिश किंवा वाटी घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जसजसा गुळाला फेस येतो तसतसा गुळाचा थोडासा पाक त्या पाण्यामध्ये घालायचा आणि घातलेल्या गुळाची गोळी झाली की गॅस बंद करायचा। अशी गोळी झाली पाहिजे। गॅस बंद केल्यावर आपण घेतलेली यामध्ये वेलची पावडर घालायची। तुम्ही यामध्ये थोडंसं तूपही घालू शकता। घातलेली वेलची पावडर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। आपण गॅस बंद केलेला आहे। वेलची पावडर मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण गरम करून घेतलेले कुरमुरे घालायचे। तुम्ही घेतलेले कुरमुरे जर छान कुरकुरीत असतील तर अजिबात गरम करायची गरज नाही। कुरमुरे घालायचे आणि आता अजिबात वेळही दवडायचा नाही। पटपट ह्या पाकामध्ये हे कुरमुरे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता आपण घेतलेले सर्व कुरमुरे पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। पाक गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे काय करायचं, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आता अजिबात वेळ न घालवता पटापट हे कुरमुरेचे लाडू असे वळायचे। तुम्ही जर एकट्याच असाल तर थोडे थोडे कुरमुरे असे गरम करून पाक करून पटापट लाडू वळून घ्यायचे। एकाच वेळेला जर असे भरपूर कुरमुरे तुम्ही गरम करून पाकात घालून जर हे लाडू वळायला घेतलात तर काय होतं, पाक पटापट थंड होतो आणि लाडू आपल्याला वळता येत नाहीत। जर पाक पटापट थंड झाला आणि लाडू वळता आले नाहीत तर काय करायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि हे सर्व मिश्रण गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची, कारण पाक आधीच शिजलेला असतो आणि आपण जर पुन्हा मीडियम किंवा हाय फ्लेमवर पाक शिजवला तर तो करपू शकतो आणि लाडवाची चव मात्र बिघडू शकते। बोलता बोलता आपले लाडू देखील छान वळून झालेले आहेत। पाहू शकता अगदी जत्रेत मिळतात तसे कुरमुरेचे लाडू। बरं, हा लाडू वळून एकदा थंड झाला तर तुम्ही अगदी सहज हाताने फोडू शकत नाही। एका चाव्यात मात्र पटकन तुटू शकतो। बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा। आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा आणि तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असतील तर मला शेअर करा।